नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी सुबोध कांबळे आणि मी आता चाललो आहे पनवेल रेशन कार्ड ऑफिसमध्ये. तिकडं माझं थोडंसं काम आहे आणि मी जाता जाता तुम्हाला ते कुठे आहे ठिकाण ते देखील दाखवतो आणि तिकडचं थोडंफार कसं कामकाज आहे ते देखील सांगतो. आणि त्यानंतरला मी जाणार आहे पनवेल रेल्वे स्टेशनला, कारण की 15 डब्याची रेल्वे सुरू होणार आहे म्हणतात, तर त्यासाठी प्लॅटफॉर्म देखील वाढवलेला आहे. त्याची माहिती मी तुम्हाला देण्यासाठी जाणार आहे. तर आता मी आहे कामोट्यात, तर कामोट्यातून मी रॅपिडो बुक करून पनवेलला जाणार रेशन कार्ड ऑफिसला, तिथून पनवेलला. तर चला, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. तर आता आपली रॅपिडो बाईक आलेली आहे, तर आता मी निघतो आहे. चला, भावने हेल्मेट देखील घातलेलं आहे. तर हे कामोट्यातलं सिग्नल आहे. इथं बाईकवाले आणि रिक्षावाले कधी सिग्नल फॉलो नाही करत. चला, आत्ता आपण आलो आहोत खांदा कॉलनीचं सिग्नल आहे. हे बघा, हे पाहतो आपण खांदा हा बघा सिग्नल लागला आणि हे कसे गेलेत बघा. तो एक बघा दाजीला घेऊन गेले बघा. कसं आपल्याकडे नियम वगैरे हे कोण पाळत नाही, नियम फक्त हे कागदावरच आहेत. तर पुढे जाऊन आपल्याला राईट टर्न मारायचा आहे. तर इथले स्थानिक लोक सहजा इथे नियमच नाही पाळत. हे पहा तुम्ही, हे समोर पाहताय पनवेल महानगरपालिकेचं मुख्यालय बनतं आहे. हे बघा, खूप सुंदर असं बनतं आहे, खूप मोठं असं आहे. हे पहा, हे बघा, खूपच सुंदर असं बनतं आहे. बनायला वेळ लागेल. हे बघा, आपण ह्याची देखील व्हिडिओ काढूया जसा आपल्याला वेळ मिळेल तसा. हे बघा, आता पुढे जाऊन हा आहे नॅशनल हायवे, तर पुढे जाऊन आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे. हे बघा, इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे. हा सिग्नल आहे इथे, इथून राईट टर्न घ्यायचं आपल्याला. हे बघा, 2 लहान मुलं आहेत आणि नो हेल्मेट. हे बघा, आपल्याला इथून जायचं आहे पुढे. हे पहा, ही जी टाकी पाहायला मिळेल ना तुम्हाला, त्याच्या समोरच आपलं राशन कार्डचं ऑफिस आहे. तर आता आपण आलेलो आहोत. हे बघा, हे एजंटचं आहे ऑफिस आणि इथे आहे सेतू सुविधा केंद्र. पुढे हायकोर्ट वगैरे आहे, तर आपल्याला इथे जायचं आहे. चला, हे पहा, हे आहे सेतू केंद्र आणि हे समोर दुसरं कोळी आहे ती रेशन कार्डचं ऑफिस आहे. हा संपूर्ण परिसर आहे. हे पहा, तर मी आता रेशन कार्ड ऑफिसला आलो होतो आणि एक RCMS म्हणून एक साईट आहे, रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून एक आहे. ती तुम्ही केव्हाही पाहिलीत ना, बिझीच असते. मीन्स खूप लोडिंगच होत राहते, काम करतच नाही ती साईट. जर ह्याच्यावरती कोण काम करत असेल त्याने जरा प्लीज लक्ष द्या, कारण की बराच वेळ थांबावं लागतं, कामच होत नाही त्यावरती. आणि इथले सरकारी कर्मचाऱ्यांना देखील विचारलं ना, तर ते म्हणतात की तुम्ही तुमचं स्वतःचं बघा तुम्ही, असं म्हणतात ते डायरेक्टलीच. तर ही RCMS साईट आहे, जरा खूप काम करावं लागेल त्याच्यावरती. जरा प्लीज बघा, याच्याकडे लक्ष द्या. म्हणतात ना की सरकारी काम आणि 6 महिने थांब, तशी पद्धत आहे ही. काम होत नाही पटापट. तर आता आपण निघूया पनवेल रेल्वे स्टेशनला. चला, आता आपण आलेलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला, जो हा नवीन ब्रिज बनलेला आहे. तिथून आता आपण पास होणार आहोत, पुढे जाऊया स्टेशनला. तर मी तुम्हाला दाखवतो काय काय चाललं आहे आता पनवेल स्टेशनला काम. हे आहे पनवेल टर्मिनस बनतं आहे. हे पहा, तर हे बघा, हे तुम्ही पाहत आहे, हे आहे पनवेल टर्मिनसचं काम चाललं आहे. तर हा एक नवीन ब्रिज बनतो आहे. ह्या काचा वगैरे आणलेल्या आहेत, इथे लावणार आहेत या. हे बघा, ह्या अशा कसं काचा लावल्या तशा लावणार इथे आहे. हे बघा, काम चालू आहे. तर हे पहा, हे WDFC लाईन आहे. पनवेल टर्मिनसचं काम आहे. पनवेल कर्जत लाईनचं हे काम आहे. समोर पाहतो आपण. हे बघा, हा एक प्लॅटफॉर्म इथे होईल. तिथे 2 प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. पहा, वरचं देखील काम झालेलं आहे. हे बघा, तर हा मोठा असा ब्रिज आहे इथे आणि हा तिकडून येण्यासाठी एकच हा ब्रिज आहे. खूप गर्दी होते बघा इथे. पनवेल रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आपण.
हे पहा किती, हा एकच ब्रिज आहे, खूप गर्दी होते इथे आणि 3च प्लॅटफॉर्म आहे तिथे पनवेलला. हे पहा, हे आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला. हा बघा, हा आणखीन ब्रिज देखील बनतो आहे, त्याचं देखील काम जोरात चालू आहे. बघा, हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन. 15 डब्याचं काम चालू आहे, रेल्वे प्लॅटफॉर्म वाढवण्याचं आहे. बघा, आत्ता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला. हा बघा, हा ब्रिज देखील बनतो आहे ईस्ट वेस्टला जोडण्यासाठी. तो बघा खूप लांबपर्यंत आहे बघा, है ना. पनवेल परिसरात रेल्वेचे अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. पनवेल कर्जत सबर्मन रेल्वे, तसेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट रेल्वे कनेक्टिव्हिटी, कोकण रेल्वे आणि मुंबई लोकलचे कनेक्शन, यामुळे पनवेल स्टेशन भविष्यात मुंबईमधील सर्वात महत्त्वाचं ट्रान्सपोर्ट हबपैकी एक होऊ शकते. तर पनवेल स्टेशनवरून अनेक दिशांना जाता येतं, जसं की मुंबई झालं, ठाणे, वाशी, गोवा आणि कोकण, कर्जत आणि पुणे. म्हणूनच इथे मोठ्या प्लॅटफॉर्मची गरज होती. मित्रांनो, नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्टेशन आत्ता आणखी मोठं होणार आहे, कारण इथे 15 डब्याच्या लोकल सुरू चालवण्यासाठी प्लॅटफॉर्म वाढवण्याचं काम जोरात सुरू आहे. यामुळे हजारो प्रवासांचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. तर मित्रांनो, मी सुरुवातीलाच RCMC म्हणून एक साईट आहे, राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून, तर ती सर्व्हर खूप डाऊन असते नेहमीप्रमाणे. आणि त्यानंतरला मी तुम्हाला पनवेल रेल्वे स्टेशन दाखवलं. तुम्ही माझ्या मागे बघता, हे प्लॅटफॉर्म वाढवण्याचं काम चालू आहे, खूप जोरात काम चालू आहे आणि खूप चांगलं काम करतात पटापट. मागे ब्रिज देखील बनतो आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. आणि हो, शेअर करायला विसरू नका, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.